मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय SEBC आरक्षणाच्या लढ्याला एक नवे वळण मिळाले आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 11 जून 2025 रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले। यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे। पण नेमकं काय घडले या सुनावणीत, चला जाणून घेऊया या महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। मराठा समाजाला 10% SEBC आरक्षण देणाऱ्या कायद्यावर मुंबई उच्च न्यायालयात 11 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सुनावणी झाली। या सुनावणीत न्यायमूर्ती रवींद्र गुगे यांच्या पूर्ण पीठाने मोठा निर्णय दिला। मराठा आरक्षणावर सध्या कोणतीही स्थगिती नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवेशात कोट्याचा लाभ घेता येईल असे स्पष्ट केले। यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे, तर कायदेशीर लढाई अजूनही संपलेली नाही। चला मग जाणूया या सुनवाईत नेमकं काय घडलं। सर्वप्रथम याचिकेकर्त्यांचा युक्तिवाद। आरक्षणाविरोधातील याचिकेकर्त्यांनी विशेषतः वकील संचेती यांनी मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली। त्यांचे म्हणणे होते की जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत आरक्षण थांबवावं। यासाठी त्यांनी 2 ते 3 दिवस युक्तिवादासाठी वेळ मागितला। मग सरकारची बाजू। महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडली। ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मराठा आरक्षणाला अंतरिम दिलासा दिला आहे, त्यामुळे स्थगितीची गरज नाही। सरकारने मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर आधारित 10% आरक्षणाचा कायदा कसा वैध आहे हे सांगितले। त्यांनी युक्तिवादासाठी 2 दिवसांचा वेळ मागितला आहे। मग न्यायालयाचा निर्णय। न्यायमूर्ती गुगे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सध्या आरक्षणाला स्थगिती नसल्याचे जाहीर केले। यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षणातील प्रवेश रखडणार नाहीत। सुनावणीसाठी 18 ते 19 जुलै 2025 या तारखा निश्चित करण्यात आल्या। या 2 दिवसात याचिकाकर्ते आणि सरकार आपली बाजू मांडतील आणि आरक्षणाच्या कायदेशीर वैधतेवर अंतिम निकाल येईल। मराठा समाज गेल्या 4 दशकांपासून आरक्षणासाठी लढतोय। 2018 मध्ये फडणवीस सरकारने 16% आरक्षण दिले, पण 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले, कारण मागासवर्ग आयोगाचा अहवाल पुरेसा नव्हता आणि 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली होती। यानंतर 2024 मध्ये एकनाथ शिंदे सरकारने नवीन मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर आधारित 10% आरक्षणाचा कायदा मंजूर केला। हा कायदा आता उच्च न्यायालयात आव्हानाला समोर आहे। आता जाणूया याबद्दलची आव्हाने आणि सामाजिक परिणाम। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। सध्या स्थगिती नसल्याने मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी 10% कोट्याचा लाभ मिळेल। यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहिले आहे। कायदेशीर लढाई। याचिकेकर्ते गुणरत्न सदावर्ते आणि माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते हा अहवाल त्रुटींनी भरलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाहीत। मग सामाजिक तणाव। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची तयारी सुरू आहे, तर ओबीसी नेते आपला कोटा कमी होऊ नये यासाठी आक्रमक आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मराठा समाजाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे, पण 18-19 जुलै 2025 ची सुनावणी हा खरा कसोटीचा क्षण असेल। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि सरकारचा युक्तिवाद यावर आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे। तोपर्यंत मराठा समाजाला 10% कोट्याचा लाभ मिळत राहील। तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळू शकेल की नाही? तुमचे मत सांगायला आम्हाला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।